इकडे कसे वाटे हे 200 रुपये वाटे सोललेले. हे सगळं गावठी सामान. झाडू कसे 200 रुपये. हे सगळं गावठीच ना. खैसून दिला तुम्ही मसूरेस नारळ ह्या काय ह्या उडीद अक्का उडीद हां 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 अच्छा हां याची डाळ आणि ह्या काय फक्त तुम्ही सगळं हे गावठीच वस्तू घेऊन येता बाकी काय ना. कशी पापलेट आहे किती 500 रुपयाची 4. कशी हो 100ला 4 100ला 4. लाल कलिंगड आहे लाल कलिंगड सगळं हवा तू ऑफरच आहे 100ला 4. खैसून येला तुम्ही मसुरा मसुरा अरे सगळे मसुऱ्यावालेच हो. सगळे मसुरा हॉटेलवाल्यांची तयारी करतात. हॉटेलला ना एक्सपोर्ट हॉटेलला ना सगळे सगळे हॉटेलला मासे पाठवायचे पैसे जास्त येतात गरलता. हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी समजलं जाणारं आजचो अक्षय तृतीयेचो मुहूर्त. अक्षय तृतीयेच्या सगळ्यांका हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज असा रविवार आणि रविवारचो आचऱ्याचो बाजार. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आचऱ्याचो रविवारचो अक्षय तृतीयेच्या निमित्तानं भरलेलो आचऱ्याचो बाजार बघणार असो. व्हिडिओ खैसून बघता तो कमेंट करून नक्की सांग. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो आज असा अक्षय तृतीया आणि रविवार पण असा, तर अक्षय तृतीयेनिमित्त रविवारचो भरणारो आचऱ्याचो बाजार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो. आचऱ्याचो बाजार ह्यो गुरुवारी आणि रविवारी भरता. या बाजारात बरेचसे पंचक्रोशीतले ग्राहक असत, माणसं असत, ती या बाजाराच्या निमित्तानं बाजार घेऊ घेतात. माशांसाठी फेमस असलेला आचऱ्याचो बाजार खूप मोठो भरता. खाली जिकडनं बाजार सुरू होता तो आता थेट तिठ्यापर्यंत भरता आणि खूप गर्दी असते या बाजारात. या बाजारात माशांबरोबरच गावठी वस्तू विकणारे जे गावातील लोकल लोक असतात ती पण येतात आणि एकंदरीत छानपैकी बाजार भरता. बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती तुम्ही बाजार आचऱ्याचं बघला असेल. आज अक्षय तृतीया म्हटलं, अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आणि चाकरमाने काय काय आता येऊक लागलेत हळूहळू, त्या निमित्ताने आज आपण आचऱ्याचा बाजार घर बसल्या अनुभवणार आहोत. ह्यो व्हिडिओ तुम्ही खैसून बघता असतो कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपल्याला समजात की आपल्या या आचऱ्याचा बाजार खैपर्यंत पोचलो आहोत. मी आता बांधावर असे आणि संपूर्ण हाय टाईड असा फुल पाणी भरलेला आता दाखवते बघा. चला मी आता बाजाराच्या आपल्या एंडने येईल, म्हणजे खालसं पिरावडसून येईल. 5 मिनटात आमच्याकडनं येतात आणि इकडे होते सगळे शेअरिंग रिक्षावाले असतात जे जांभडोल, पिरावाडी, भंडारवाडी, हिरलेवाडी अशा ठिकाणी सगळे जातात आणि हे सगळे या लाईनला असतात. आणि हा जो मच्छी मार्केट आहे ना पूर्ण सुसज्ज असा अत्याधुनिक आपल्या आचऱ्याचा. आणि इकडनं हे सगळे रिक्षावाले आणि ह्या एंडला फक्त गजू काकांचा एक दुकान असा गावकरांचा आणि त्याच्यानंतर इकडे बाजार सुरू होता. जाऊया मच्छी मार्केटमध्ये पहिले. अक्षय तृतीया असा पण मासे बघूया काय काय हत ते, कारण सगळ्यात मोठा विषय असता माशांचो. आणि आपले घेऊ जरा उशीर झालो तरी पण आपले काय उरलेले असले मासे तर बघूया. चला असत मासे एंट्री मारल्या ही 2 माणसं हवी तुमका दिसताली हो. कशी पापलेट आहे किती 500 रुपयाची 4. करली कशी 350 काल बारके करले असं ते तारले कसे 50 रुपये वाट. बांगडे बघा इकडनं केवढा मोठा असा आमचं मच्छी मार्केटचा बघा. इकडे जाऊया. तकडची जागा हकडे गेला असे त्या जागेवर असतात ना. गेले का गेले
ओ गेल्ले गेल्ले बाहेर गेल्ले बाहेर गेल्ले खर्चे असतात लेप शेडी तू काय येणार रे संपला हे खाडीतले असतात ना आमच्याकडे खाडीतले मासे घेऊन येतात ते इकडे वहिनी असं सोनिया बळू पण असं बळू बऱ्याच प्रकारचे मासे आहेत राणे असे हॉटेलवाल्यांची तयारी करतात हॉटेलला ना एक्सपोर्ट हॉटेलला ना सगळे सगळे हॉटेलला मासे पाठवायचे पैसे जास्त येतात गरलता बोलत गरलता बघा शिया गरलता किती हात फाट चालता तो बघा सर भरला था पाणी कापी असं पापलेटा चिंगूळ राणे आणि कायम आमच्यापासून पळणार ही बाई पळायचं किती आहे हे दोडिया कशी कशी दोडिया कशी सौंदर्य हे कसले नाही सांग आधी सांग एवढे मासे आज असो कुर्ले बाजार सरलो का बांगडे असतात छोटेवाले चिंगू सरंगो सुरमई पापलेटा तुळ्यांचं का हे 300 हे 400 आणि हे आमची ओळमकर वहिनी इकडे आहे स्पेशल काय सौंदर्य ताजे आणि कालवा कालवा कशी 100 रुपये स्वस्तात मस्त सौंदर्य असतात बांगडे असतात करमटी सगळं मावळा अपा पार्ले स्पेशल कुर्ले गोडिया बुडाव का रे दिसतो ते आणि सुकी मच्छी असं आपण शांत बसलो असो काय रे हा गेलं नाही वर जाऊन नाही अरे बाजार फिरायला नाही काय हा हे बुडाव जातोस का बुडाव जातोस का इकडे कसे वाटे हे 200 रुपये वाटे हे सोललेले हे काय येतात देवगडवर करली मजा असं ते बघा खडकी मासे खायचं कुर्ले बारीक चिंगू बरोबर मार्केटच्या बाहेर जर तुमचं मासे साफ करून घेऊचे असतील ना तर ही लोक इकडे बसलेले असतात माशांच्या क्वांटिटीवर तुमचे पैसे असतात घारे काचेवर बसल्या कोलीन काची बसल्या प्रभा बसला असा आणि हे सुखे मच्छी आणि मुळे असतात अरे साधना ताईला देवाकडसून कशी वाटत लावलं 100 रुपये संपले सकाळी येईल आई बसल्या तोडणकरांची सुके मासे घेऊन मार्केटमधलं फेरफटको झालो आता जाऊया मेन बाजारात आपल्या अक्षय तृतीयेच्या एका इकडे सरबताचा एक स्टॉल असा आणि हे सगळे सुक्या मच्छीवाले हय माशावाले बसली असत कुर्ले घेऊन येलो हे कसे दिलं जिवंत कुर्ले रे बाबा आज नाही खाऊचा हे सगळे गावठी वस्तू घेऊन जाते स्वतःपुरे आंबे
चला नारळ कसे नारळ? नारळ हे 25 ते 40 35 कालवा घेऊन जा सोन्यासारखे सोन्यासारखे चांदीसारखे हे चांदीसारखे मासे आहेत ना. सोन्यासारखी कालवा आणि चांदीसारखे मासे. आणि काय बाया? ताजी सकाळी पोचलेली आहे तुला का? चला जाऊया. हाय आपले सुके मच्छीवाले कायम बाजार करणारे असत येतात ते. हो बघ. चला जाऊया. आपलं जो बाजार बाकी जो ना तो इकडनं सुरू होता. पोदे काका दिसतो. पोदे काकांकडे येलो असं शूटिंग घेतो बोलू झालं आता हे बघ. चल जाऊया फिरू. जा मामा नाही तर फिरूच्या चल. हा ते दे हो कॅमेरा दे म्हणता. होय हो तर. चल तू माझ्याकडे जन्म देतोय. काय काढलास? भजी एकदम कांदा भजी नको. इकडे स्पेशल गोल भजी मिळतात. कांदा भजी वडापाव वगैरे सगळा. आणि ह्या आपलं इकडनं हो बाजार सुरू होता ना ह्याच्या बरोबर ह्या कॉर्नरला त्यांचा हॉटेल असतं. चला जाऊया वरती हळूहळू. बाजार फिरा आणि गावकऱ्यांचा आपण प्लंबिंगचा इकडे आपलं बाजार सुरू. चला हा बघितलं म्हणता व्हिडिओ करू. चला आता मी बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडियाच्या गेलो आणि आपल्या एका मित्राचं इकडे इलेक्ट्रिकलचं दुकान आहे. काय काय गावकार मॅन फ्रॉम दाऊडवाडी. तुम्ही हे काय करतात रे? तुम्ही हे काय करता? तुझ्याकडे काय काय होता सांग. हो माणूस ना म्हणजे आमच्याकडं बॅचमेट आणि त्याच्यानंतर मुंबईत कामा काय होतं तू? बऱ्याच ठिकाणी होतं. त्याच्यानंतर शेवटचं ऑप्शन आपलं गाव. गावात येलो आणि आपलं दुकान सुरू केलं ना सगळं. इकडे मिक्सर आणि काय काय रे सांग ना. इलेक्ट्रिकल सगळं सामान मिक्सर मशनी बिशनी सगळं सामान रिपेरिंग करून मिळतं इकडे. हो माणूस खाली बसलेला होता ते चाललं वरती. आणि इकडे भाजीचं दुकान बघा. इकडे बांगड्यावाले सगळे. आणि हे आज बाजार भरलो ह्या सांबाऱ्यांचं दुकान किराणा. आमचं मित्र बघा किती बाजार भरला होता बघा. असा नाया कोण नाया. चला बँक ऑफ इंडियाच्या समोरसून जाऊया. मित्रांबरोबर टाईमपास केलो. आता जाऊया वरती. इकडे कांदे बटाटे इकडे मसाल्याचं सामान आणि इकडे असत ना ते गावठी सगळे वस्तू घेऊन बसतात. हे असत कळिंग ना ही पालेभाजी ह्या काय पोळीत ना कसे ते 300 रुपये पाहिली. आणि इकडे गावठी पोहे चवळी वगैरे असत शेंगे वगैरे हे गावठी सगळे गावठी. ह्या काय उडीद डाळ ही कशी असता म्हणजे माप कसा असता याचा? शेरावर किलो तागडी मापून केला. खैसून येला तुम्ही भगवान वा. इकडे अजून ओले काजू असं इकडे तांदूळ वागुळ ना गे. गावठी भेंडे वाली पालो चिकू छान मस्त. इकडे गावठी केळी भेंडे. हे मेथी गवार. तुम्ही कशी आता हे पारवाडी सिंद हे सगळं हो एरिया ना हो सगळं गावठी वस्तू असतात ना ते सगळेजण बसतात. इकडे झाडू कसे 200. नारळ 35.
शेंगे असं दोडकी असं. इकडे सगळे भाजीवाले आमची भावकी आता जाऊया वर टाइमपास करू. हे काका बसले आहेत गावठी वांगी वगैरे घेऊन. चला हे सगळे गावठी पोहे शेंगे हिला आहे आमच्या भावकेकडे कायम हे व्हिडिओत कायम दिसणारी माणसं असतात. हे पण तुमका बरेचसे काय ते स्टीलमध्ये किंवा कुकर बिकर फॅन वगैरे घ्यायचे असतील तर हय येऊ शकतास. आणि बघा चौरंग पाट आडाळ म्हणजे वेळी वगैरे सूप हे सगळ्या गोष्टी हय मिळतात. नारळ कसे आहेत मोठे 40. नारळांका आपलं भाव सोडूक नाही अजून हे कडकमध्येच आहे 40 रुपये. काकी बसले बोलणं नाही शिके. चला जाऊया आता वरती. काय काय दुकानं असतात ना ते आपली ठरलेली जागा असतात ते त्याच्यावर त्याच जागेवर बसलेली असतात. आणि काय काय असतात ते आपले ठराविक वाराकच येतात किंवा आठवड्याच्या बाजाराकच येतात अशी असते. हे सगळं गावठी सामान. झाडू कसे 200 रुपये. सगळं गावठीच ना. खैसून नेलास तुम्ही? मसूर आहे नारळ ह्या काय ह्या उडीद अक्का उडीद हां 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 अच्छा हां याची डाळ उडीद. आणि ह्या काय हे कडवेवाल ती सफेद चवळी ती लाल चवळी वाल्याच्या भाताचे पोळे. फक्त तुम्ही सगळं हे गावठीच वस्तू घेऊन येतात हा बाकी काय बाकी काय ना. ते आम्ही स्वतः शेतात पिकवलेलं. तुम्ही स्वतः काय पिकवता? मस्त हे सगळे वाट्यावाले बसले. चला जाऊया हळूहळू वरती. हे बघा हे पण गावठी सगळे वस्तू होत. चला इकडनं आता सगळे भाजीवाले. हे काय ह्या कायम दुकान असतं. हे काही माणूस गेलो आमचं टाइमपास. केळी संत्री हां तरी म्हणतं गायब काय झाला. चरचरला का चर नाश्ता करतात नाश्ता. जाऊया इकडे. हो दादा आपल्या देवगडात पण भेटलेलो आणि कायम याची जागा हीच. मी कणकवलीसून येतं आणि याच्याकडे पण छान छान वस्तू असतात. लोणची तर छान असतात इकडची. लोणची आगोळ वगैरे ना प्रॉपर तुमचं अगदी व्यवस्थित. फरसाण वगैरे सगळं व्यवस्थित. कणकवलीसून येतं ना कायम बाजारात असतात. जाऊया पुढे. इकडे भाजी इकडे भाजी. चला आता दाजीकडे टाईमपास करूया. दाजीच्या सलूनमध्ये इलं आहे आणि बोलता बोलता असं समजलं की दाजी आज एकटो पडलो. किती दिवसासाठी? 8 दिवसासाठी. कामाही मग नाही ना पाठवला नाही नाही तर थंय पेमेंट जास्त म्हणून आपलं थंय बी कामाही मग पाठवलं असतं. मंदार आज नाही हा. मंदार गेलो पुण्यात फिरायसाठी आणि दाजी आपलं एकटो खिंडलडा होता. नशीब बंद बिन करून घराकडे नाही झोपलो. आणि छानपैकी सलूनचं सेटअप आहे. चला इथून जाऊया आता आचरेकरांचं. अरे नर्वस हो असं काय एकदम डिम डिम किती आहे बरं ना. जाऊया आचरेकरांच्या मसाला शॉपमध्ये. बऱ्याचशा प्रकारचे सगळ्या प्रकारचे मसाले वगैरे मिळतात आणि या बाकीचं आगोळ वगैरे सगळं पिठा वगैरे असतात ना ते मिळतात अगदी प्युअर क्वालिटी सहित. हाँ मैं तो लांब केस वाले तो बाकी. नमस्कार साहेब. नमस्कार. आपले पोहे गावठी आहेत. मालवणी अस्सल मालवणी. आगोळ काय रेट आहे सध्या? आगळ काय रेट आहे? 80 रुपये. 80 रुपये अर्धा. आणि कोकमा ही किती आहे? पाव किलो. एक नंबर. तुमच्याकडे स्पेशल मसाला बनवतात ते स्वतः बनवतात ना? चिकन मटन उसळसाठी
इकडे स्पेशल आणि रेट पण छान असतात, तसं काय अगदी आवाच्या सवा नाही आहेत. माशाचं आणि सगळ्या प्रकारचे इतरही मसाले वगैरे लोणची वगैरे सगळे इकडे मिळतात. चला हैसून आता जाऊया वरती. ही सगळी जे बाहेरचे व्यापारी असतात ना, जे डेली बाजार करतात, ते सगळे व्यापारी इकडे असतात ह्या एरियात. ह्यो एरिया त्यांचं असतं, म्हणजे ते बसतात कायमच, त्यांची ठरलेली जागा असतात. आणि हो बघा, हो आमचं भाजीवालो हो बघितलं इलं सगळे हे भाजीवाले आपले कायम इकडे असतात. इकडे बघूया, इकडे सगळी ही दुकानं असतात. जाऊया वरती हळूहळू. ऊन इतक्या लागता ना, हळी जरा येईल बरा वाटला. सावळी सावळी काय हो. चला इकडे हे सगळे फळावाले आणि कायम उसाच्या रसाचं दुकान असतं होय. पुरसाईचं मंदिर असतं. हे सगळे मस्त भरलो आज बाजार. अक्षय तृतीय असून छान भरलो. पुजारे असत इकडे. कसे कांदे हो? 50ला 3. 50ला 3 आणि बटाटे? बटाटे 50ला 2. 50ला 2. हे बघा, वरती जाऊया. हळी कांदे बटाटे असत हे पुजाऱ्यांचे. बोला बोला. 20 रुपये. 30 रुपये किलो. किलो 20. आणि बटाटे? 50ला पाव किलो. बटाटे 30 रुपये 25. 25. 1 किलो सवा. 30ला सवा. 30ला सवा बटाटे. काय ऐ, चल जाऊया. फिरायला जायचं. चल फिरायला जाऊया. वेगळे दिसतोय तो. सर हा मिरचेवाले असतात. मिरचेवाल्यांचे जरा रेट काढूया, काय सध्या भाव हा तो. हे बघा, काय रे झाला. हे मसाल्याचं सामान इकडे. आणि छानपैकी इकडे पण आता बाजार छानपैकी इकडे भरतात. इकडे स्पेशल मसाल्याचं सामानवाले असतात. सगळं हे मिरचेवाले असतात. हे मिरच्या इकडे, मिरच्या तिकडे. काय रेट आहे सध्या? 300, 250, 300, 250, 400. हे सगळे मिरचेवाले असतात. खैसून दिला तुम्ही? सावंतवाडी. हे सगळे इकडे मसाल्याचे पदार्थ, गरम सामान. बरेच प्रकारचे मिरची असतात. हे कसे आहे? 350. हे कसले आहे? ठीक आहे. कलर हे तिखट नाही जास्त. अच्छा. हे बघा इकडे पण बसले. तुम्ही कसं येला? मी आज सावंतवाडीच असतो. वेगवेगळे रेट हैचेच असतो आपल्या सावंतवाडीचे. कोकणपट्टीचे हे आता येईल ते सगळे सावंतवाडीचे ना? मॅक्झिमम सावंतवाडी, मॅक्झिमम कणकवलीचे व्यापारी, थोडेफार आपले वाडीचे, बाकीचे कुडाळ साईड, सगळे वेगवेगळे प्रकारे येतात. सगळे बाजार करतात. सगळे बाजार. उद्या मालवण बाजार आहे, नंतर कणकवलीचा बाजार पण आहे, सावंतवाडीचा पण बाजार आहे, नंतर वेनसडेला आपण कुडाल, नंतर गोव्याला आहे. खूप सध्या काय रेट असतात मिरच्यांचे? सध्या तुम्हाला तिखट आणि थोडे तिखट असतात, पण कलर जास्त. ह्याचा 300 रुपये रेट चालू आहे. हे शंकेश्वरी आहेत, हे तुम्हाला 50-50 आहे. हां, तुम्हाला थोडे कलर पण आहे ना, थोडे तिखट पण आहे. हे 300 रुपये. तुम्हाला गुंटूरमध्ये पण प्रकार तुम्हाला भेटेल. गुंटूर म्हणजे फक्त तिखट. हां. हे तुम्हाला 250 पासून चालू आहे. त्यानंतर पुढे कायची कायची क्वालिटी असेल ते तुम्हाला लवंगी भेटेल. ही लई तिखट असेल ना? ही खूप तिखट.
ही जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर 10 किलो मिरचीमध्ये फक्त 1 किलो किंवा 2 किलो हां हां ही खूप तिखट असते. ही तुम्हाला 320 350 रेट प्रमाणे होईल. हे 350 वाले आहेत. नंतर काश्मीरी आहेत, हे 700 रुपये रेट बसतात तुम्हाला. त्याच्यानंतर बेडगी आहेत, काश्मीरी बेडगी आहेत, वेगवेगळे प्रकार वेगवेगळे रेट आहेत. अच्छा. नाव कसं तुमचं? माझं नाव अर्जुन सोलंकी, अर्जुन सोलंकी. फ्रॉम सावंतवाडी. आणि हे सगळं गरम सामान आहे वगैरे. हा मसाल्याचं पण बघा इकडे तुम्हाला दाखवतो मी. ही माझी आई आहे. अच्छा. खसखस वगैरे धने वगैरे सगळं तुम्हाला योग्य दर इकडे मार्केटमध्ये भेटेल तुम्हाला. ठीक आहे. धने तुमचा बाजारात- नंबर सांगून ठेवा. माझा नंबर 8484003355 फ्रॉम सावंतवाडी. माझं नाव अर्जुन सोलंकी. ओके. आणि आपल्या सावंतवाडीकरांका हां सपोर्ट करा. कॉन्टॅक्ट करावे. तुम्हाला योग्य दर आणि माल चांगल्या चांगला तुम्हाला क्वालिटीची भेटेल. माल ओके मिळून जाईल. ठीक. चला आता वरती जाऊया. मिरच्यांचे वगैरे रेट काढले असत आणि म्हणतात की 1-2 बाजारात अजून मिळू शकतात, कारण आता पावसाचं वातावरण असं. हे बघा इकडे भिडी असत, तवे असत, कोयती असत. जाऊया वरती. चलो वरती जाएंगे. आहे ना एक ह्या काय स्टॉल असा चहा भजी वडापाव वगैरे छानपैकी यांच्याकडे गरम गरम मिळता. गेलं असतं नक्की यावा. लाडांचा वडापाव सेंटर. हे जे असत व्यापारी हे सगळे बाहेरनं आलेले असतात. बाहेरनं म्हणजे डेली जे बाजार करतात ते. आणि बकऱ्याचं स्पेशल मटण रविवार स्पेशल. नाथी देखो इधर यादगार मटन चॉप आत्रा प्युअर गावठी बकरा काय रेट आहे सध्या? सध्या 900 रुपये रेट आहे. 900 रुपये गावठी किलो. रुपये. ऐ, देखो इधर इधर देख इधर देख. टेन्शनमध्ये आहे. टेन्शन मध्ये होतं का सकाळी सांगा निलय नाही ना. चला जाऊया वरती. आदला एकटोच हो. आदू आला आहे आमचा बाजार फिरायला. ही इकडे मातीची भांडी असतात कशी. अरे तुम्ही कशी कशी वेगवेगळे साईजनुसार असेल. आता नाहीत माझ्याकडे तेवढी भांडी असतात. नाही पण यांचं काय रेट आहे? आता 250 हा. 230 200 पर्यंत. आणि चूल फुल 300 रुपये. तुम्हीच बनव, तुमच्याकडे तेच बनवतात आम्ही ना. बनवते बघा. आणि हे बाकीचा. बाकीचं म्हणजे असंच वाढी त्यांच्याकडनं घेऊन. अच्छा. चला इकडे मके वगैरे असत. इकडे स्पेशल अगरबत्ती, धूप अगरबत्ती, भोपळे, हे कळिंगण. कशी हो कशी कशी 50 पैसे देऊ नाही ते. पैसे नाही एकावर एक फ्री एकच घेतो. मग एकच मग माका एक देवा. आता फ्री त्याच्यावर कशी 50? 50 कैसून येता तुम्ही? काय मसुरा मसुरा मसूर असतो. मसूरची अच्छा. 50 रुपये. इकडे असत, इकडे मसाल्यावाले बसले. आणि फणस कसे? 50 150. कापे आणि रसाळ. कापे निरासा 150 रुपये. चला बाईच आपलं ओळखीचे आहेत ते, त्यांच्याबरोबर आपलं टाईमपास केलो काय जरा. बाजार बिजार फिरायला जरा मजा वाटतं. आणि आता कसे बरेचसे जण येतात बाजारात, आपले व्हिडिओ बघणारे पण काही जण भेटतात. आणि एकंदरीत छान वाटतं आपल्या बाजारात फिरा. आपल्या बाजारात मजा आहे ना, ती मजा. बघा इकडे आंबे असतात. हापूस. जाऊया वरती वरती थोडासा. माकाय होय. हा माकाय होय. माकाय होय. आदल्या माकाय होय. आपल्या मित्राने आहे ना वडापावचा स्टॉल चालू केलेला आहे. काय काय मिळतं रे? इडली, मेदूवडा, वडापाव, बटाटा भजी. काय म्हणतोस? नाश्ता सगळा? हो नाश्ता. आणि सकाळ किती वाजल्यापासून असतं? सकाळी 8 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत. 1:30. आणि संध्याकाळी? संध्याकाळी नाही. एकच टाईम. अच्छा. सकाळी 8 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत असतं. नक्की यावा.
नाही ह्याने दिल्यानंतर खातात ओ का बोलायचं ना आता आता मी ते शॉलचा शूट केलं ना तेव्हा काय बोललो ना आणि आता सांगतो नाव बघलंस काय नाव बघूचा तुमका काय आता मालवणी अण्णा म्हणजे काय ते इडली बिडली ठेवलंच म्हणून त्याने ते असं ना मालवणी अण्णा लक्षात ठेवा. चला वरती जाऊया. आता थेट आनंद राणे यांच्या दुकानात तर इन्याकडे जाऊया. बरेच दिवस जाऊ पण आहे. आजोबा अगरबत्ती घेऊन बसले दोघे. आत्ताचा बाजार इतकं भरतो ना बापरे वरपरी असतो म्हणजे पहिलो इकडे इथपर्यंत असायचो आता बघ कितपर्यंत जातो वरपर्यंत. आता भाजीवाले वरती बसायला लागले मस्त. इनोवा का बघूया दुकान तर उघडं दिसता. बरेच दिवस दुकान बंद होता. माप दिवसांनी इकडे विनयच्या दुकानात आपल्या सगळा प्लॅस्टिक सामान असतं फायबरचा वगैरे काय मिळतं फॅन वगैरे असत आणि बाकी इतर सामान झाडू वगैरे म्हणा किंवा काय हे दोरी वगैरे हे सगळे सामान विनयच्या दुकानात मिळतं. पिठ्यावरच असा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही बघला असा. चला जाऊया आता वरती. खूप छान म्हणजे भारी समाधान वाटलं मला. कळिंगणा विचारे कळिंगणा कशी हो 50 रुपये 40 रुपये. कशी जा तुम्ही मसुरे डांगमोडे शशांक ठाकूरनी. चला धीरे धीरे जाऊया वरती. काय आला काय आला काय नाही झालं काय नाही झालं. खै काय आला तू बियालं की त्या घराच्या वेळा बसायचं तर ऐकायचं काय करतं काय करतं. जाऊया कळिंगण असं कशी हो 100ला 4 लाल कलिंगड आहे लाल कलिंगड. हवा तू ऑफरच आहे 100ला 4. खैसून येला तुम्ही. अरे सगळे मसुऱ्यावालेच हो. मसुरा युट्यूब जरा स्वर्गीय गोकर्ण. कांदे घ्या बटाटे घ्या 100ला 5 किलो. कांदे बटाटे 100ला 5 किलो. कांदे बटाटे 100ला 5. द्राक्ष येली असं MH 11. आणि आता आपण इलो पिठ्यावरती आनंदकडे जायचा. थंय टाइमपास करायचो टाइमपास करायचो आणि मग जायचा हे का हां होय होय आणि मग व्हिडिओ एंड करायचो. हे बघा आपला आचरा तिठा आहे ना तो 4-3 तालुक्यांका जोडता. आपलं मालवण कणकवली आणि देवगड दाखवते तुमका. मग सगळ्या व्हिडिओमध्ये आपण ती गोष्ट सांगत असतो. ह्या आचऱ्यातल्या ह्या इकडचा रिक्षा हे हो खाली होतं नाही रे वरती आलो मी आता. वरती आहे ना खाली काय ना खाली डिम झालं तिकडे. हे कलिंगड घेतलं केवढा घेतलं 100 रुपये. कलिंगड साधारण 30 रुपये. तो त्या ऑफरमध्ये नाही ना घेतलं. ऑफर मध्ये ना टिचकी मारून बघा ना तुम्ही. तेच की मारूचा काय यार. पण ते बघा ना तुम्ही कसं घेतलंय हे 100 4 हां कापून बघूया. कापून बघा सुरी घेऊन या तुम्ही. सुरी नको हे हे खालचे रिक्षावाले म्हणजे ह्या रिक्षा स्टँड त्याच्यानंतर हां काय तिकडे एक रिक्षा स्टँड आहे तिकडे एक रिक्षा स्टँड आणि हे जो असा आपलो आचऱ्याचा तिठा जो फेमस असा. इकडनं तुम्ही समोरनं येत असाल तर कणकवलीवरनं येऊ शकतात आणि इकडनं देवगडवरून आणि इकडनं मालवणवरून. हे सगळे व्यापारी आपले लोक सगळी दुकानं असत. हे चिंद्रातलं आपलं मित्र असा. आंबे काय हे पायरी कसे हो हे 550 550 रुपये डझन. काजीचा रेट काय सध्या. काजी 7 नंबर 170. हां रेग्युलर 160 165. 160 165 170 बरा.
तर हे देवगडमध्ये आणि हा आपलं आनंदचं दुकान हॉटेल. जाऊया आतमध्ये. बघा अशा पद्धतीने आपलं आचऱ्याचा तिठा आहे. चला आता आपण येतो माणिक राणे आणि आनंद राणे यांच्या आनंद भुवनमध्ये. इकडे स्पेशल भजी बिजी असतात. छानपैकी येईल असतं नक्की या भज्यांचा आस्वाद घ्यावा. काही गेलो असा पाठीमागे काय काढतात ते बघूया. हो वैभव आहे. हो वैभव हा हे वडापाव सोडल्या. चला काढूया वडापाव गरम काय हा भजी आणि काय चम्माय गेल बापू एकत्र बसला हे आपल्या बसलाच म्हणजे नाव नाव काय त्याचं हो माणूस गावलो ना हो तुमका खय दिसा खय तोंड वरतो नाही तर क्या सांगा सारखं बोलतो हो माणूस नाही एक नंबर लाजाळू हा सगळा. आणि तसं बापसा आणि औषधशिवाय कसं कोणाकडे बोलणार नाही. आमच्याकडे तर मी आता इतकं दिवस येतो कधीच नाही. बापसान सांगून ठेवल्या ना बोला नको कोणी इथे बाहेरचे बिरचे माणूस तर कोण त्यांच्याशी बोला नको तर काय माहीत नाही पण बोलणार नाही तो. तुम्ही आलात कुठून समुद्रातून आला आहात की ह्याच्यातून आलात? बांबरात बांबरवाडी. बांबरवाडी कुठे आली? हे तू दात पडलं काय रे? हो. वेगळं दिसतं. शांतच हो. कूलर बिलर लावणारे शांतपणे बसलं. वारान खाल्या. दादा बापर्डेकर चिकन शॉप. चला वाजलो 1 आणि मी आता घरी येईल आहे. पुन्हा बांधावर येऊन आपल्या या व्हिडिओचं एंड करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या निमित्तानं भरलेलो आचऱ्याचा बाजार बघितलो. समाधानाची एक गोष्ट अशी की बाजार खूप आता वरपर्यंत भरलो जाता. आजच्या व्हिडिओमध्ये बरंचसं कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो व्हिडिओ खैसून बघता असतो कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आपल्या निदान समजात भाऊ स्वर्गीय कोकणचे व्हिडिओ ह्या देशातून ह्या राज्यातून ह्या गावातून बघितले जातात. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या निमित्तानं भरलेलो आचऱ्याचा बाजार म्हणजे दर गुरुवारी आणि दर रविवारी भरणारो आचऱ्याचा बाजार बघितलो. बाजाराचे अनेक व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघितलेले आहे. प्रत्येक बाजारात किंवा प्रत्येक व्हिडिओत काहीतरी नवीन अनुभव घेण्यासाठी मिळतो. तसंच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक बाजाराचा फेरफटका तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.